मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2022 ला होणं अपेक्षित होतं। मार्च ते जून 2022 मध्ये या निवडणुकांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी वेळेत झाली असती तर मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबईकरांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळेत झाली असती। पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय केला, वेळेत निवडणुकांची तयारी केली नाही। नंबर 1। नंबर 2, नवीन कुठली जनगणना किंवा अन्य कुठलेही कारण समोर नसताना प्रभागाच्या रचनेमध्ये वाढ आणि बदल हे अकारण केलं आणि निवडणुका पुढे जातील याचा प्रयत्न त्यांनी केला। याचं सर्वस्वी पाप उद्धवजींचं आहे। आणि मग नंबर 3, ज्या वेळेला त्यानंतरच्या सरकारने 227 वरच निवडणुका वॉर्डांच्या करायच्या, त्याला न्यायालयात आव्हान उद्धवजींच्याच पक्षाने दिलं, तिथे वेळ काढला आणि आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव या विषयावर परत न्यायालयात गेले। खरं तर याआधी 2 निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा, दोन्हीही उभाटा गट आणि चिन्ह घेऊन लढले। आता ही तिसरी निवडणूक अकारण त्या विषयावर न्यायालयात जाणं, याचा अर्थ प्रशासक नेमल्यापासून न्यायालयात जाणं आणि वेळेत निवडणुकांची तयारी न करण्यापासून या पद्धतीचे दावे दाखल करणं, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुका होऊच नयेत याचा सातत्याने का प्रयत्न करतोय, हा आमचा सवाल आहे। मुंबईवासी त्यांच्या अडीअडचणीला नगरसेवक हवेत, आपल्या प्रशासकीय आणि अन्य आपल्या असलेल्या संविधानिक व्यवस्थेत नगरसेवक हे पद, हे कर्तृत्व आणि अशा व्यक्ती या महत्वाच्या मुंबईकरांना वाटतात। पण जाणून बुजून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष निवडणुका विलंबित करण्याचा प्रयत्न करतायत। रोज नवनवीन हातखंडे, आता टाकलेला दावा सुद्धा त्यातलाच भाग आहे। आणि म्हणून आमचं मत आहे, करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवलं करतायत, निवडणुकांपासून पळ काढतायत। उद्धव ठाकरेंचा पक्ष निवडणुकाला घाबरतोय आणि म्हणून निवडणुकी आधी 3 पक्षांबरोबर राहून यश मिळणार नाही म्हणून आता अन्य कुठल्या पक्षाशी ते वारी करतायत आणि निवडणुका पुढे ढकलण्याचे कायदेशीर पेच निर्माण करतायत। करून दाखवलं म्हणणारे पळून दाखवतायत। मराठी होतं। माझी भूमिका पहिल्या दिवसापासूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मी व्यक्तित्वाच्या वर किंवा व्यक्तिगत आरोपांवर कधीच बोलत नाही, कधीच आरोप करत नाही। मी या विषयावर कधीच बोललेलो नाही, कधीच आरोप केलेले नाही। आजही त्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही। जर पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला असेल तर न्यायालय त्याच्यावर निर्णय करेल आणि आवाजवी कोणाला व्यक्तिगत आयुष्यात त्रास व्हावा अशी भूमिका माझी नाही, पक्षाचीही नाही। सर, मनीषा कांगेंनी काल एक दावा केलेला आहे की पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांनी याबद्दलची माहिती सभागृहात ठेवली आहे, त्यांनी या पद्धतीची माहिती माध्यमांसमोर ठेवली आहे, त्यांनी काही संस्थांची नावं दिली आहेत, त्यांनी काही व्यक्तींबद्दल आक्षेप दिलेत। मला वाटतं या सगळ्याची चौकशी जरूर झाली पाहिजे, कारण आमच्या वारीची परंपरा ही केवळ महाराष्ट्र राष्ट्र नाही, आंतरराष्ट्रीय भक्ती मार्गाची आहे आणि त्या वारीमध्ये गैरसमज
गैरमतलब आणि गैरप्रकार वैचारिक होणार असतील तर त्याची शंका निर्माण झाल्यानंतर दूर झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. भाजपवरती राऊतांनी आरोप केलेला आहे की ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करतात, ज्यांच्यावरती आरोप करतात त्यांनाच पुन्हा पक्षामध्ये घेतात, असा भाजप आहे. संजय राऊत यांना कुठल्या तोंडाने बोलायचा अधिकार आहे की संजय राऊत तुम्ही आणि उद्धवजी, तुम्ही आणि तुमचा पक्ष आरोप झालेल्याचे नाही. बॉम्बलास्ट जशा केसमध्ये जे चार्जशीट झाले, मुंबईतल्या सामान्य माणसाचा बळी घेतला, त्यात जे चार्जशीटेड झाले आणि नंतर न्यायालयाने दोषी ठरवले, ते दोषपात्र शिक्षापात्र बॉम्ब ब्लास्ट मधल्या आरोपींबरोबर तुम्ही प्रचार आणि पक्षात घेता. तुम्ही दुसऱ्याला काय प्रश्न विचारणार? तुम्ही आम्हाला प्रश्न विचाराल तर तुमच्या चेहऱ्यावर चिखल उडेल. व्यावसायिक बीजी शिर्के यांनी कॅनॉल बुजवून स्वतःच्या बांधकामासाठी रस्ता करून ती जमीन हडपली असं प्रकार समोर आले. मला याची माहिती नाही, माहिती घेऊन बोलावं लागेल. कोणत्याही समितीचा अहवाल स्वीकारणार नाही अशी भूमिका आज संजय राऊत यांनी स्पष्ट केलेली आहे. पण त्यांना विचारतोय कोण? ते अहवाल स्वीकारतील नाही स्वीकारतील संजय राऊतांना विचारतोय कोण? मराठीबद्दल कट्टर आणि हिंदुस्थानी भाषेबद्दल प्रखर ही भाजपची भूमिका आहे. मराठीबद्दल कट्टर आणि विद्यार्थी हितांबद्दल खंदे समर्थक हीच आमची भूमिका आहे. राज्य सरकार अशा तकलादू वक्तव्य करणाऱ्या गोष्टींना भीक घालत नाही. दीपक पवार या संदर्भात म्हटलं आहे की नरेंद्र जाधव हे सध्याला राज्यसभेवर आहेत आणि ते संघाचे जवळचे आहेत, त्यामुळे आम्हाला ते नको आहे. बघा, मला व्यक्तिगत आता तुम्ही ज्यांचं नाव घेता त्यांच्यावर बोलायचं नाहीये. जरूर मराठीचा आग्रह धरा, जरूर तो आग्रह योग्य आहे. आमच्या भूमिका मराठीच्याच आहेत. विषयाला विपर्यास आणि फाटे फोडण्याचे धंदे या लोकांनी बंद करावे एवढंच त्यांना आज सांगतो. सर, पुण्यात धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे. बघा, मला यातली पूर्ण माहिती नाही. संविधानाचा अपमान कोणीच करणार नाही, करता कामा नये, आणि अपमान करणार वक्तव्य होता कामा नये, एवढंच मी म्हणेन. सर, मीरा भाईंदरमध्ये तणावाची परिस्थिती आहे. मराठी हिंदी जो भाषिक वाद आहे तो खूप पेटलेला पाहायला मिळतो. मनसेकडून मारहाण. बघा, मराठी भाषा महाराष्ट्रात बोललीच गेली पाहिजे. मराठी भाषेचा अपमान मान्य नाही. मराठी बद्दल सर्व भाषिकांनी सकारात्मकच व्हायला लागेल, किंबहुना शिकावं लागेल, शिकून घ्यावं लागेल असं आमचं मत आहे. पण म्हणून अमराठी माणूस किंवा अमराठी बोलणाऱ्याला चोप देणं हे गैरकृत्य आहे, अयोग्य आहे. आणि असे कृत्य कायदा सुव्यवस्थेत मान्य नाही, त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित आहे. एक मिनिट, मराठी छत्रपती संभाजीनगरमध्ये बाल सुधारणातून 9 मुलींनी पलायन केलेलं आहे. ते व्यवस्थापनाने त्याच्यावरती टीका केलेला आहे. सीसीटीव्हीचं बंधन आणलेलं आहे, बाकी गोष्टी असते ते आम्हाला मिळत नाही असा आरोप त्यांनी पलायन केलेला आहे. या विरोधात बाल सुधारणाच्या व्यवस्थापनावरती काही चौकशी करणार, त्यांच्यावरती सरकार. मला याची पूर्ण माहिती असेपर्यंत मी बोलणं हे योग्य ठरणार नाही. माहिती घेऊन नक्की बोलू. पुण्यात एक धक्कादायक प्रकरण घडलेलं आहे. एका महिलेवरती अत्याचार घडलेला आहे. ते पण घरामध्ये घुसून तिच्या चेहऱ्यावरती स्प्रे देखील मारला गेलेला आहे. आणि यावरून आता विरोधक टीका करतात की राज्यातली कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. पुन्हा एकदा, महिलांशी संबंधित विषय हा इतका संवेदनशील आहे. गुन्हा कोणाशी घडो त्याबद्दल कठोर होणंच आवश्यक आहे. संबंधित प्रसंग मला माहित नाही, पण राज्य सरकार सर्वसाधारणतः कायदा सुव्यवस्था गुन्हेगार यावर कठोरच कारवाई करेल. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त
32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.